डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेस पक्षाचे उमेदवार, वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीच्या तमाम साथीदारांना माझ्या मानाचा, प्रेमाचा, सप्रेम सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, मी आपला जास्त वेळ घेत नाही, पण डायरेक्ट मुद्द्यावरती येतो. आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये घोषित झाली आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. आपण आज जर बघितलं तर आपल्या वॉर्ड क्रमांक 139 मध्ये आपल्या सर्वांसमोर बऱ्याचशा समस्या आहेत आणि या समस्या काय येतात हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आज आपण बघितलं तर आपल्याला फक्त 2 तास हे पिण्याचं पाणी मिळतं आणि त्या 2 तासामध्ये त्याच्यातले 1 तास 15 मिनिटं फक्त नळाला गढूळ पाणी आपल्या समोर येतं. खूप वेळ पाईप बंद असला तर तो पाईप सडतो आणि त्याच्यामुळे पण गढूळ पाणी येण्याचं कारण आहे. आणि मी आपल्या सर्वांना इकडे सांगायला आलोय की जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्नेहलताई सोनी इकडे निवडून आल्या तर प्रत्येकाच्या घराला नळ देऊन त्या घराला 24 तास स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम इथे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सरकार नक्कीच करेल. त्याचबरोबर जर आपण बघितलं असेल तर आपल्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इकडच्या सत्ताधाऱ्यांनी आणि नेत्यांच्या गावगुंड्यांनी आपल्या पोरांना व्यसनाच्या मार्गावरती लावलेले. ड्रग्ज आणि वेगवेगळे व्यसन हे आपल्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतात. पण आपल्या सर्वांना माझ्याहून चांगलं माहिती असेल की गोवंडी परिसर असो, शिवाजीनगर परिसर असो, मानकुत परिसर असो, इकडे ड्रग्ज सप्लाय कोण करतं? इथलेच नेते करतात. मी नाव घेऊन बोलतो, इथे मॅक्सिमम ड्रग सप्लाय जो आपल्या एरियामध्ये होतो तो समाजवादी पार्टीचे अबू आझमी आणि त्यांचे कार्यकर्ते करतात. बरोबर? आणि आता त्याच्यामध्ये युपी वरनं येऊन फहाद अहमद यांची भरती सुद्धा झालेली आहे. पण आपण एक गोष्ट समजून घ्या की आज आपल्या विरोधामध्ये समाजवादी पक्ष उभा आहे आणि मी इकडे आपल्या सर्वांना एवढंच विचारतो की जर वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये एक ड्रग्ज विकणारे आणि ड्रग्ज सप्लाय करणारे नगरसेवक आले तर आपल्याला चालणार आहे का? आणि म्हणून मी आपल्याला म्हणतो की या ड्रग्ज विकणाऱ्यांना बाहेर ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपले नगरसेवक ड्रग्ज थांबवण्याचं काम करतील. समाजवादी सरकार ड्रग्ज वाटण्याचे काम बिलकुल आपल्या एरियामध्ये होणार नाही हे मी आपल्या सर्वांना आश्वासन द्यायला इथे आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आताचे आपले सिटिंग नगरसेवक आहेत ते कुठल्या पक्षात गेले? कुठल्या पक्षातनं निवडून आलेले? समाजवादी पार्टी. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक माणूस आपण निवडून दिला, मुसलमानांच्या आंबेडकरवाद्यांच्या मतावरती तो माणूस निवडून आला आणि मग शिंदे गटामध्ये गेला. आताचा उमेदवार शिंदे गटामध्ये जाणार नाही याची काय गॅरंटी? आणि शिंदे गटाला मतं मारायची आहेत का? नाही. पण समाजवादीला मतं मारून जर तो शिंदे गटामध्ये जात असेल तर त्या समाजवादीला मतं देऊन पण काय फायदा? आपलं मत वाया घालवू नका. दुसऱ्या बाजूला आपल्या इकडे MIM हा पक्ष उभा आहे. बरोबर? आता तुम्हाला माहितीये मी कुठल्या जिल्ह्यात येतो? अकोला. अकोल्यामध्ये एक नगर परिषद आहे, अकोट नगर परिषद म्हणून. त्या नगर परिषदेमध्ये MIM नी चक्क भाजप बरोबर युती केली. म्हणजे हा पक्ष मुसलमानांची बाजू घेऊन आणि मुसलमानांना भाजपची भीती दाखवून जर राजकारण करून मतं मिळवत असेल आणि मग भाजपबरोबरच सत्तेमध्ये जाऊन बसत असेल तर काय फायदा? आता काही लोक म्हणतील कि MIM और भाजपा की युति टूट गई है, लेकिन वो युति तोड़ी फडणवीस ने. MIM इतनी बेशरम पार्टी है कि उन्होंने इसके ऊपर एक स्टेटमेंट या एक बयान जारी नहीं किया. MIM और भाजपा की युति ये फडणवीस ने शर्म के मारे तोड़ी है, लेकिन बेशरम MIM इसके ऊपर बात करने को तैयार नहीं है. और MIM का जो सिंबल है पतंग, वो आपको पतंग कितने ऊपर उड़ते हुए दिखा ना, तो फिर भी आप ये बात समझ लो कि वो पतंग की जो डोर है
वो देवेंद्र फडणवीस के हाथों में। इसीलिए आज हमारे वार्ड में, वार्ड 139 में वंचित बहुजन आघाड़ी के तरफ से, वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस पार्टी की तरफ से स्नेहलताई सोनी हमारी तरफ खड़ी है। और मैं आप सभी को यही कहना चाहता हूँ की आप सबके घर को पाणी देणे का काम, तुमच्या घराला विजेचं मीटर देऊन ते विजेचं मीटर तुमच्या नावावरती करण्याचं काम, ज्यांचा ज्यांचा 500 स्क्वेअर फूट पर्यंत घर आहे त्यांचं घर तुमच्या नावावरती करण्याचं काम, आणि आपल्या वॉर्डामध्ये जी महानगरपालिकेची शाळा आहे ज्याची अवस्था खूप वाईट झाली आहे, ती शाळा सुधारून तिथे कॉम्प्युटर, ब्लॅकबोर्ड, बेंचेस सारख्या सुविधा उपलब्ध करून प्रायव्हेट मध्ये मिळतं त्या दर्जाचं मोफत मध्ये इंग्लिश मध्ये शिक्षण देण्याचं काम हे स्नेहलताई आपल्या वॉर्डामध्ये हेच म्हणत असताना मला हे सुद्धा म्हणायचंय की आपल्या सर्वांसोबत इथे हंडोरेताई सुद्धा आहेत। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची पूर्णपणे युती झालेली आहे आणि पूर्ण ताकदीने वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या युद्धामध्ये, या निवडणुकीमध्ये, या लढाईमध्ये उतरलेले आहे। वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि काँग्रेसचं चिन्ह आहे पंजा। पूर्णपणे युती धर्माचं पालन करा आणि या युतीचा, या आघाडीचा विजयी करा अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो। आणि एवढंच म्हणून मला आपल्याला एक गोष्ट सांगायची की एका बाजूला आपल्या विरुद्ध धर्मांध ताकद भाजपच्या स्वरूपाने उभे आणि आपण इतके वर्ष विचारत होतो की भाजपला हिंदुत्वाचा ठेका कोणी दिला, तर आज दुसऱ्या बाजूला मराठीचा भाषावाद उभा केलाय आणि मग आज ही परिस्थिती येते विचारायची की या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबईमध्ये मराठी भाषा वाचवण्याचा ठेका ठाकरेंना जाऊन कोणी दिला। आज आपण बघितलं तर ठाकरेंकडे आणि शिवसेनेकडे महानगरपालिका असताना मुंबईमधनं मराठी माणूस हा हद्दपार झालाय, मराठी शाळा बंद पडल्यात आणि ह्यांच्याकडे 25 वर्ष सत्ता असताना एकही मराठी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला नाही, एकही सब कॉन्ट्रॅक्टरला यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला नाही। आणि एवढंच नाही तर आदित्य ठाकरे जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला वरळीमधनं उभे होते, तुम्हाला माहितीये तेव्हा बॅनर काय लागले होते, केम छो वरळी। आता मला मराठी एवढी नीट नाही पण केम छो मराठीत नाही, कुठली भाषा झाली, अरे गुजराती झाली, पण गुजरात्यांच्या विरुद्ध तर ते भाषा ठोकतात आणि केम छो वरळीचे बॅनर लावले तेव्हा मराठी माणसाची अस्मिता दुखावली नाही का। म्हणून एक गोष्ट समजून घ्या की हे यांनी फुकटचं नाटक केलंय स्वतःचा पक्ष आणि स्वतःच्या भावाचा पक्ष टिकवून ठेवण्यासाठी। आपला ह्याच्याशी काही संबंध नाही। तुम्हाला अजून थेट बोलतो की आज भाषावाद वापरून हे आपल्याला अडकवत ठेवत आहेत, पण जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा विधान केलं होतं की घरात नाही पीठ पण ह्यांना यांच्या नावावर पाहिजे विद्यापीठ, तेव्हा कुठल्या भाषेत केलं होतं, मराठीमध्ये, आणि कोणाच्या विरुद्ध केलेलं, आपल्या विरुद्ध। म्हणून आज शिवसेनेला ही सांगायची वेळ आली आहे की आमच्या घरात पीठ तर आहेच पण आमच्या बापाच्या नावावर विद्यापीठ सुद्धा आहे। आणि दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना सांगायचंय की सोमनाथ सूर्यवंशी हे मराठी होते, त्यांना मारणारे पोलीसवाले मराठी होते, अक्षय भालेराव मराठी होते, त्यांना मारणारे पोलीस मराठी होते, भीमा कोरेगाव वरती ज्या आंबेडकरवाद्यांनी मार खाल्ला ते मराठी होते आणि त्यांच्यावरती हल्ला करणारे संभाजी भिडे आणि त्यांची गुंडे सुद्धा मराठी होते। म्हणून हा मराठीचा मुद्दा आपला नाही। आणि त्याच्याहून महत्वाचं सांगतो, 6 डिसेंबरला चैत्यभूमीला कोण कोण जातं, हात वर करा, सगळे जातात। आता मला एक गोष्ट सांगा की 6 डिसेंबरला जातात तेव्हा शिवाजी पार्क आणि राज ठाकरेच्या आजूबाजूचे नातेवाईक घर बंद करून निघून जातात की नाही, आपण जातो म्हणून, ते कुठल्या भाषेत बोलतात, मराठीत बोलतात ना। मग आता ह्यांची मराठी अस्मिता एका बाजूला टिकवून ठेवायची आणि आपल्याशी जातीवाद करायचा, हे आपण खपवून घेणार आहोत का, नाही। म्हणून मी तुम्हाला सांगतो आपले मुद्दे नक्की आहेत। आपल्याला या देशातला आणि या महाराष्ट्रामधला जातीवाद संपवायचा आहे आणि महानगरपालिकेमार्फत इकडच्या नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, पाणी, चांगले रस्ते आणि नाले हे मुंबईच्या नागरिकांना उपलब्ध करून द्यायचे। म्हणून हिंदुत्वाच्या नादात
आणि मराठी भाषेच्या नादात लागून नका. आपण आपले उमेदवार स्नेहलताई सोनी यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि गॅस सिलेंडरला बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचा विजय करा. एवढं म्हणून माझं 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.